नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्षातील तृतीय सत्रामध्ये असणारा हवामानशास्त्र या हवामानशास्त्र नावाच्या पेपरचा विचार करणार. मित्र हो, आपण अगोदरच्या तासामध्ये हवामानशास्त्रातील हवामानशास्त्राच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर बघत होतो आणि त्यामध्ये आपण वृष्टी आणि पर्जन्याचे प्रकार, वृष्टी आणि पर्जन्याचे प्रकार हे आपण या ठिकाणी पाहतो. वृष्टी आणि पर्जन्याचे प्रकार हे या ठिकाणी आपण पाहत होतो आणि हे पाहत असताना या ठिकाणी आपण बघितलं की वृष्टी आणि पर्जन्याचे प्रकार पाहत असताना यामध्ये आपण विविध असे वृष्टीचे रूपे या ठिकाणी बघितले. खास करून वृष्टी म्हणजे काय हे आपण अगोदरच्या तासामध्ये बघितलं. आणि वृष्टी म्हणजे काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा अवकाशात वातावरणातील बाष्प दृश्य स्वरूपामध्ये होण्याच्या क्रियेला किंवा रूपाला आपण वृष्टी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने वृष्टीची व्याख्या आपण त्या ठिकाणी केली आणि अशा प्रकारची असणारी ही वृष्टी, ज्याला आपण वृष्टीच्या संदर्भामध्ये बघितलं तर आपल्याला असं दिसेल की अनेक रूपं तिची आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये काल आपण पहिलं रूप बघण्याचा प्रयत्न केला होता, तो म्हणजे धुके, फॉग. आणि मग हे फॉग कशा पद्धतीने निर्माण होतं याचाही विचार आपण मागील तासामध्ये केलेला आहे. या फॉगचे विविध 4 प्रकार हेही आपण या ठिकाणी अभ्यासले आहे. त्यानंतर आपण वृष्टीचं दुसरं असणारं रूप म्हणजे बाष्पीय धुके हे देखील दुसरं म्हणजे दव हे रूप देखील आपण मागील तासामध्ये वृष्टीचं बघितलेलं आहे. त्यानंतर दहीवर या रूपाचा देखील आपण संदर्भ मागील तासामध्ये या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याचबरोबर राई, स्लीट अशा या 5 प्रकाराचा मागील तासामध्ये आपण विचार केलेला आहे की जे वृष्टीचे विविध अशा प्रकारचे प्रकार आहेत किंवा वृष्टीचे रूपे आहेत यांचा विचार आपण मागील तासामध्ये केलेला आहे. आज या वृष्टीच्या प्रकारापैकीच आपल्याला जो 6वा प्रकार बघायचा आहे तो आहे हिम, ज्याला आपण स्नो असं म्हटलेलं आहे. स्नो किंवा हिम या अर्थानं आपण म्हटलेलं आहे. आता हिमवृष्टी होते असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस हे हिम काय आहे नेमकं, किंवा स्नो आपण ही वृष्टी कशी होते किंवा साधारणतः या वृष्टीची हिमाची निर्मिती कशी होते हे आपण या ठिकाणी बघणार आहोत की जो वृष्टीचाच एक प्रकार आहे. वातावरणातील बाष्पयुक्त हवेचे तापमान, वातावरणामध्ये जे काही बाष्प आहे या बाष्प असणाऱ्या या वातावरणामध्ये त्याचे जर तापमान, हवेचे तापमान जर 0 अंशापेक्षा कमी झाल्यास, 0 अंशापेक्षा कमी होत असेल हवेचे तापमान, ज्या वातावरणामध्ये बाष्प आहे त्या वातावरणातील हवेचे तापमान जर
0° कमी होत असेल तर सांद्रीभवनाची क्रिया घडते आणि सांद्रीभवनाची क्रिया घडून त्या ठिकाणी त्या बाष्पाचं अति सूक्ष्म अशा हिमकणात रूपांतर होतं. मग याचाच अर्थ असा की वातावरणामधील असणारे जे काही बाष्प आहे किंवा जे काही बाष्पयुक्त हवा आहे, या हवेचं तापमान हे दवांक पातळीला 0° कमी होतं. दवांक पातळीला 0° कमी होतं आणि दवांक पातळीला जर 0° कमी झालं तर त्या ठिकाणी त्या बाष्पाचं सांद्रीभवन होऊन त्या ठिकाणी अतिसूक्ष्म अशा हिमकणांची निर्मिती होते किंवा त्या बाष्पाचं रूपांतर अति सूक्ष्म अशा हिमकणामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा पद्धतीनं हे हिमकणांमध्ये झालेलं रूपांतर हे हिमकण वजनाने हलके असतात. हे रूपांतर झाल्यानंतर हे जे काही वजनाने हलके असतात आणि हे हिमकण मग वातावरणामध्ये तरंगत असतात. वजनाने अतिशय हलके अशा प्रकारचे हे हिमकण असतात आणि हे हिमकण वातावरणामध्ये तरंगत आपल्याला असलेले दिसून येतात. मग हळूहळू हे जे काही हिमकण आहे हे हिमकण एकत्र येऊन मोठ्या आकाराचा हिमकण तयार होतो. हे सगळे जे काही हिमकण आहे बाष्पापासून तयार झालेले, हे बाष्पापासून तयार झालेले हिमकण हळूहळू एकत्र येऊ लागतात आणि हे हळूहळू एकत्र आल्यानंतर त्यांचा आकार मोठा होतो आणि त्यांचा आकार मोठा झाला की का मोठ्या अशा हिमकणांची निर्मिती होते की ज्याचे वजन व आकारमान वाढल्यामुळे ते वातावरणात तरंगत न राहता भूपृष्ठाकडे येतात. यालाच आपण हिमवृष्टी असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं की हिमवृष्टी होते म्हणजे नेमकं काय होतं किंवा कशा प्रकारची प्रक्रिया ही वातावरणाच्या अनुषंगाने होते हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर आपण पाहतो की वातावरणामध्ये बाष्पयुक्त अशा प्रकारची हवा आहे आणि अशा बाष्पयुक्त हवेचं तापमान 0° जर कमी झालं तर वातावरणामधील असणारं बाष्पाचं रूपांतर सांद्रीभवन क्रियेच्या माध्यमातून बाष्पाचं रूपांतर अतिसूक्ष्म अशा हिमकणामध्ये होतं आणि अतिसूक्ष्म असे हे हिमकण वातावरणात तरंगत असतात. मग हळूहळू वातावरणात तरंगणारे हे अतिसूक्ष्म असे हिमकण एकत्र येऊ लागतात आणि एकत्र आल्यानंतर त्यांचा आकार व वजन त्या हिमकणांचं वाढतं आणि आकार आणि वजन वाढल्यामुळे हे हिमकण भूपृष्ठाकडे येतात आणि भूपृष्ठाकडे आल्यास आपण त्यांना हिमवृष्टी असं म्हणतो. तर मित्रहो, अशा पद्धतीनं हिमवृष्टी ही झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढची जी काही संकल्पना आहे किंवा पुढचा जो काही प्रकार आहे, पुढचं जे काही वृष्टीचं रूप आहे ते आहे गारा. ज्याला आपण हेल असं म्हटलेलं आहे. गारा किंवा ज्याला आपण हेल असं म्हटलेलं आहे. आता गारा आणि हिमवृष्टीमध्ये काय फरक आहे हेही या माध्यमातून आपल्याला कळणार आहे
की आपण गारा पडणं किंवा हिमवृष्टी होणं याच्यामध्ये काय काय फरक आहे हा देखील आपण ज्यावेळेस गारा समजून घेणार आहोत, हा प्रकार समजून घेणार आहोत, त्यावेळेस आपल्याला हिमवृष्टी काय असते हे देखील कळणार आहे, की हिमवृष्टी आणि गारामध्ये काय फरक आहे हे देखील कळणार आहे. हवेच्या आरोहणामुळे जोरदार पाऊस पडतो, कारण हवेचं जसं वरच्या भागामध्ये जाऊ लागतो तसं जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडतो, की ज्याला आपण वादळी पाऊस असं म्हणतो. आकाशामध्ये अशा वेळेस किंबोफोर्निलस नावाचे निंबस नावाचे ढग त्या ठिकाणी काळेकुट्ट असे ढग आलेले असतात. या ढगांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जोरदार असा पाऊस पडत असतो. पावसाचे थेंब भूपृष्ठाकडे वेगाने येत असतात. पावसाचे जे काही थेंब असतात ते वेगाने भूपृष्ठाकडे येत असतात. अशा वेळेस वादळी परिस्थितीमध्ये हवेचे ऊर्ध्वसरण होते, म्हणजे ऊर्ध्वगामी प्रवाह त्या ठिकाणी अतिशय प्रभावी असतो आणि ऊर्ध्वगामी प्रवाह त्या ठिकाणी म्हणजेच वर जाणारा प्रवाह हवेचा तो अतिशय प्रभावी होतो. त्यामुळं हे पाण्याचे थेंब देखील अधिक उंचावर पुन्हा आकाशाकडे फेकले जातात आणि ते अशा स्थितीमध्ये फेकले जातात की तेथील तापमान हे अतिशय कमी आहे. इतक्या उंचीवर फेकले जातात की तेथील तापमान कमी आहे. कमी काय तर 0°C पेक्षाही कमी आहे. मग त्या ठिकाणी या पाण्याच्या थेंबाचं रूपांतर हिमकणांमध्ये होतं आणि या हिमकणांभोवती ज्या ठिकाणी ते फेकले गेलेले आहे तेथील बाष्प देखील या हिमकणांभोवती एकत्र होते आणि एक मोठ्या आकाराचा हिमकण त्या ठिकाणी तयार होतो आणि मग हा मोठ्या आकाराचा व वजनाने जास्त असणारा हा हिमकण पुन्हा भूपृष्ठाकडे खाली येतो आणि मग अशा वेळेस अशा या मोठ्या आकाराच्या हिमकणांना आपण गारा असे म्हणतो. साधारणतः गाराच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर या गारांचा व्यास 1 ते 5 सेंटीमीटर पर्यंत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे निश्चित अतिशय मोठ्या आकाराचा हा हिमखंड या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की ज्याचा आकार 1 सेंटीमीटर पासून तर 5 सेंटीमीटर पर्यंत मोठ्या आकाराचा असणारा हा हिमकण या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. या गारांमध्ये जो काही बर्फ असतो या बर्फाचे अनेक थर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. कारण अगोदर पाण्यापासून तयार झालेला थर, त्यानंतर बाष्पातने तयार झालेला थर, म्हणजे अशा प्रकारचे विविध थर या गारामध्ये आपल्याला एकावर एक अशा पद्धतीनं बर्फाचे थर असलेले या गारामध्ये दिसून येतात. साधारणतः ध्रुवीय प्रदेशामध्ये व विषुवतीय प्रदेशामध्ये गारा ह्या कधीच पडत नाही. विषुवतीय प्रदेशामध्ये आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये गारांची वृष्टी ही कधीच झालेली आपल्याला आढळत नाही. कारण तेथील वातावरणच असं असतं की त्या ठिकाणी गारा या सहसा त्या ठिकाणी होत नाही. मात्र आपल्याकडे
जर आपण बघितलं तर भारतामध्ये उन्हाळ्यात आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः पावसाळ्याच्या सुरुवातीला जो वळवाचा पाऊस या ठिकाणी येतो, या वळवाच्या पावसाच्या वेळी उन्हाळ्यामध्ये गारा पडलेले आपल्याला दिसून येतात. या गारांच्या वर्षावालाच आपण गारपीट असं देखील या ठिकाणी म्हणतो. म्हणजे अशा पद्धतीने या गारा या ठिकाणी पडलेल्या आपल्याला दिसून येतात. तर मित्र, अशा पद्धतीने आपण वृष्टीचे एकूण 7 प्रकार हे या ठिकाणी बघितलेले आहेत. हे 7 प्रकार या ठिकाणी वृष्टीचे आहेत की ज्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी वातावरणातील असणारं बाष्प, अदृश्य स्वरूपात वातावरणातील असणारं बाष्प हे दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला या 7 रूपांच्या माध्यमातून या ठिकाणी दिसलेलं दिसून येतं. धन्यवाद.